नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अख्खा मसूर रस्सा भाजी. जेव्हा घरात कोणतीही भाजी नसेल किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायची इच्छा असेल, तेव्हा हा मसूर नक्की ट्राय करा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि अख्खा मसूर भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजतील. तर चला, इकडे आपण घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे. हे आपण वाटण तयार करणार आहोत. सर्वप्रथम तर आपण लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, धणे आणि खोबरे घेतलेलं आहे. तर हे आपलं एक प्रकारचं वाटणच तयार झालेलं आहे. तर आपण 2 ते 3 कांदे कापून घेतलेले आहेत, धणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे चांगलं कापून, आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर हे आपलं वाटण राहणार आहे. कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे आपलं वाटण राहणार आहे आणि हे वाटण आपण फक्त मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण खडा मसाला घेतला आहे. खडा मसालामध्ये आपण घेतलेले आहे जिरे, मोठी इलायची, तमालपत्र आणि दालचिनी. हे आपण खडे मसाले घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण भिजत घातलेली अख्खी मसूर घेतलेली आहे, मस्त अशी साफ करून घेतलेली आहे. तुम्ही बघत आहात मस्त असा ब्राऊन कलर आहे आणि याची भाजी एवढी सुंदर होणार आहे ना, तर तुम्हाला तोंडालाही पाणी सुटेल. तर हे एक मस्त असं बोलतात ना, प्रथिनांचं स्त्रोत म्हणलं सोर्स आहे, प्रोटीन्स म्हणतो ज्याला आपण. आणि ही भाजी भाकरी किंवा पावासोबत अतिशय चविष्ट लागते. तर एकदम हॉटेलसारखी आणि ढाबा स्टाईल ही अख्खा मसूर भाजी तुम्ही कशी बनवतात हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत. आणि आम्ही कोणत्या प्रकारे आमच्या पद्धतीने बनवतो तेच आम्ही शेअर केलेले आहे आमची पद्धत. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला मसाला घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये खोबरे आहे, धने आहेत, कांदा आहे, लसूण आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आहे आणि धने टाकलेले आहे, कांदा टाकलेला आहे, प्लस अद्रक आपण ॲड केलेला आहे इकडे. तर तुम्ही बघू शकता आपण मसाल्याच्या भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घेतलेलं आहे. आता ह्याचं आपण फक्त वाटण काढून घ्यायचं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. हे आपलं एकदम फ्रेशली मेड वाटण तयार झालेलं आहे. मस्त असं हिरवगार वाटण तयार झालेलं आहे. तर हा आपल्या रस्सा भाजीचा, अख्खा मसूर रस्सा भाजीचा बेस असणार आहे. मस्त अशी थिक ग्रेव्ही होणार आहे. राईसबरोबर तर टेस्ट चांगलीच लागते. तर भाकर आणि चपाती असो किंवा तुम्ही पावाबरोबरसुद्धाही खाऊ शकतात. त्याचबरोबर हे सर्व मसाले आहेत आपल्या मसूरच्या करीमध्ये जाणार आहे. तर त्यामध्ये आहे हळद घेतलेली आहे 1 चम्मच, मालवणी मसाला 1 चम्मच, मीठ घेतलेलं आहे, खडे मसाले जसं प्रमाणे मी म्हटलेलं आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर ही आपण बनवणार आहोत 3 ते 4 लोकांसाठी. तर त्या हिशोबाने आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर मस्तपैकी आणि कोथिंबीर पण आपण गार्निशिंगसाठी घेतलेली आहे इकडे. आणि हे सगळे होममेड मसाले आहेत आपले. तर इथे आपण सुरुवातच केलेली आहे. इकडे आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले खडे मसाले ॲड करून टाकलेले आहेत. मस्त असं तेलाला बॉईल आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर मस्तपैकी असं फक्कड असं फ्राय करून घेऊया हे इन्ग्रेडियंट्स. मस्त असा सुगंध सुटलेला आहे कढीपत्ता आणि खडा मसाल्यांचा. तर अशी मस्त अशी रेसिपी होणार आहे आपली. तर आता आपलं तेल एकदम मस्त फ्राय झालेलं, मस्त गरम झालेलं. तर हाय फ्लेमवरती ठेवायचे आपल्याला कढई आणि तेल एकदम तापून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपण हे आपलं वाटण ॲड केलेलं आहे. तर एकदम तेल फ्राय होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपलं वाटण ॲड करायचं आहे. सो फर्स्ट आपण टाकलेलं आहे कढीपत्ता, खडे मसाले आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर आपण हा आपला वाटणाचा मसाला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एकदम फ्राय झालेलं मस्त 2 ते 3 मिनिटांनी. हा मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेस्तवर. आणि कोणाकोणाला अख्खा मसूरची भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन लोक असतील ते आमचा व्हिडिओ बघून पण ते स्वतः ट्राय करू शकतात. अख्खा मसूरची रेसिपी बनवण्यासाठी ज्या कोणी गृहिणी असतील त्यांना काहीतरी नवीन शिकायचं असेल, दुसरी पद्धत, तर ही अशी पद्धत पण तुम्ही ट्राय करू शकतात. आपण आपलं मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे. तर रेड चिली पावडर टाकलेले आहे, मीठ टाकलेलं आहे. आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे हे सर्व मसाले. आणि हे सर्व मसाले होममेड आहेत. हळद असो वा मालवणी मसाला असो वा रेड चिली पावडर असो, हे सर्व मसाले आपण घरीच बनवलेले आहेत. तर त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. सगळे होममेड मसाले आहेत. आता 3 ते 5 मिनटं आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मस्तपैकी हे चांगलं मिक्स करायचं.
आणि इकडे मला ॲड करू इच्छितो मी की मुंबई कराय चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघत जा. तुमचे व्ह्यूज आपल्याला भरपूर महत्त्वाचे आहेत. ही आपण टाकलेली आहे रेड चिली पावडर. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे, ढाबा स्टाईल. चांगलं परतून घ्यायचं आहे. लंच आणि डिनरसाठी एकदम मस्त डिश राहणार आहे ही आपली. आणि 5 मिनिटांनंतर आपला सर्व मसाला फ्राय झाल्यावरती आपण टाकलेली आहे मसूर. ही मसूर आपण चांगली भिजत घातलेली, मऊ झालेली मसूर पाण्यामध्ये एकदम. आणि त्याच्यानंतर सगळे मसाले फ्राय केले आपण कढईमध्ये. आणि मसाला फ्राय झाल्यानंतरच आपण ही अख्खी मसूर ॲड केलेली आहे मसाल्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी रंगसंगती आलेली आहे. मसाला आणि मसूर हे चांगली एकजीव होऊ द्यायचे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या तर तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. एकदम असं म्हणलं रेस्टॉरंट स्टाईल बोलू शकतो आपण. ही तयार झालेली आहे ही अख्खी मसूरची भाजी. आता ही चांगली उकळून द्यायची. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप पाणी. तर 1 कप पाण्यामध्ये ही अख्खी मसूर आपण घेतलेली आहे. ही 250 ग्रॅम मसूर आहे. तर 1 कप पाण्यामध्ये आपण चांगली बॉईल करून घ्यायची. आता 5 मिनटासाठी आपल्याला फक्त बॉईल होऊ द्यायचं आहे. तर ऑलमोस्ट झालेली आहे. लवकरात लवकर होणारी डिश आहे. जास्त काही स्ट्रेस नाही आहे या डिशमध्ये. फटाफट होणारी डिश आहे. जास्त काही आपण वेगळ्या गोष्टी टाकलेल्या नाही. बघा मस्त असं 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली मसूर एकदम मऊ झालेली आहे. जस्ट चेक केलं मी. आणि टेस्ट पण एकदम रस्स्याचा मस्त झालेला आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल झालेला आहे. तर मस्त असा बॉईल आलेला आहे. आता ह्याला थोड्या वेळाने आपण साईड डिशमध्ये साईडला काढून घेऊ आणि तुम्हाला दाखवतो कशी ग्रेव्ही झालेली आहे आणि मसूर पण कशी झालेली आहे. एकदम मस्त अशी टेस्टी झालेली आहे. एकदम बॉईल चांगला आलेला आहे. तुम्ही बुडबुड्या बघू शकता, तवंग बघू शकता. कर्री झालेली आहे, मस्त तर्री पण आलेली आहे. तर हे बघा आपण कोथिंबीरनी गार्निश करत आहोत. आपली अख्खा मसूर डाळ करी तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर करतात ना तसंच फ्लेवर झालेला आहे आणि तशीच आपली कन्सिस्टन्सी पण झालेली आहे. भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, पावाबरोबर मस्त जाते ही डिश. तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तुम्ही क्लोजअप बघू शकता. मसूर एकदम शिजलेली आहे. साईडला तुम्ही तवंग बघू शकता तेलाचा. मस्त असा तवंग आलेला आहे. एकदम टेस्टी झालेली आहे. यमी. मला तर फार भूक लागलेली आहे तर मी तर मस्त ताव मारणार आहे. जर तुम्हालाही आवडली असेल तर जरूर मुंबई कराय चॅनलला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. सबस्क्राईब करा आम्हाला आणि प्लीज प्रेस द थंबनेल आयकन. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कंप्लीट बघत जा. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. तर चला भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.